सुभाषित भावार्थ दीप। नमस्कार. सुभाषित भावार्थ दीप या चॅनलच्या पुष्प 6 मध्ये आपले सहर्ष स्वागत. या आधीच्या सर्व पुष्पांना आपण जो भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल खूप आभारी आहोत. या आधीच्या पुष्पांचा व्हिडिओ परत पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील लिंक क्लिक करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. तसेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर जरूर क्लिक करा. धन्यवाद. एते सत्पुरुषाः परार्थ घटकाः स्वार्थं परित्यज्य ये सामान्यास्तु परार्थमुद्यमभृतः स्वार्थाविरोधेन ये ते मानवराक्षसाः परहितं स्वार्थाय निघ्नन्ति ये तु घ्नन्ति निरर्थकं परहितं ते के न जानीमहे. अर्थात जे स्वार्थाचा त्याग करून इतरांसाठी जगतात ते सत्पुरुष होत. जे इतरांना मदत करतात पण आपला स्वार्थ साधतात ते सामान्य होत. जे स्वार्थासाठी इतरांचे हित नष्ट करतात ते माणसांच्या रूपातले राक्षस होत. मात्र जे स्वार्थ नसतानाही दुसऱ्यांचे अहित करतात त्यांना काय म्हणावे कळत नाही. भावार्थ. सुभाषितकाराने या श्लोकात माणसांचे 4 प्रकारात वर्गीकरण केले आहे. स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता दुसऱ्यांचे हित करणारे ते सत्पुरुष, स्वतःचा स्वार्थ साधून इतरांसाठीही झटणारे ते सामान्य, स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांना त्रास देणारे, हित नष्ट करणारे ते दुष्ट आणि स्वतःचा फायदा नसताना इतरांचे अहित किंवा नुकसान करणारे ते कोण बरं? सुभाषितकाराने 4थ्या प्रकारच्या माणसांना काय म्हणावे असा प्रश्न केला आहे. मात्र दुसऱ्या एका सुभाषितकाराने अशा लोकांना मनुष्य रूपात हिंडणारे पशु म्हटले आहे. या सुभाषितातून बोध घ्यायचा असेल तर पहिल्या प्रकारचा म्हणजे सत्पुरुष होण्याचा प्रयत्न जरूर करावा. पण ते कठीण वाटल्यास किमान आपला स्वार्थ साधून होईल तितकी इतरांना मदत करावी व दुसऱ्या प्रकारचा माणूस व्हावे. मात्र 3ऱ्या व 4थ्या प्रकारच्या माणसांप्रमाणे वागू नये हेच सुभाषितकार ध्वनित करत आहे. समाज स्वास्थ्याकरता 3ऱ्या व 4थ्या प्रकारच्या लोकांची संख्या जितकी कमी तितके उत्तम. त्यामुळे 3ऱ्या व 4थ्या प्रकारच्या स्वभावाच्या माणसांचे प्रबोधन करून त्यांना किमान दुसऱ्या प्रकारच्या माणसांप्रमाणे वागण्यास प्रेरित करणे आवश्यक आहे. वदनं प्रसादसदनं सदयं हृदयं सुधामुचो वाचः कर्णं परोपकर्णं येषां केषां न ते वन्द्याः. अर्थात ज्यांचा चेहरा प्रसन्नतेचे आगर असतो, हृदय करुणेने भरलेले असते व वाणी अमृतासारखी गोड व सर्व कामे परोपकारयुक्त असतात ते कोणाला वंदनीय नसतील? भावार्थ. ह्या सुभाषितात आदर्श व्यक्तिमत्व ध्वनित होते. काही जणांचा चेहरा प्रसन्न व आनंदी असतो. त्यांना कधी राग येत नाही असे नाही, पण संयमाचा बांध घालून क्रोधावर विजय मिळवलेला असतो. त्यासाठी स्वभावात बदल करून भावनांवर काबू ठेवला गेलेला असतो. तसेच जिभेवर वाचेवरही प्रयत्नसाध्य गोडवा आणलेला असतो. त्यामुळे त्यांच्या बोलण्यात डंख नसतो. नम्र उच्चारांमुळे वाणी अमृतासारखी गोड वाटते व संवादामुळे त्यांचा कधी कुणाला राग येत नाही.
त्यांची वृत्ती सेवाभावनेची व दुसऱ्यांना निरपेक्षपणे मदत करण्याची असते. त्यातून सहजपणे परोपकार साधला जातो, पण त्याचा अहम न मानता करुणामयी हृदय त्यांचे परपीडेने सहानुभूतीने द्रवत असते. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व प्रसन्न, आनंदी, लोभस व लाघवी असते. आपलेही व्यक्तिमत्व असे घडवण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा, कारण अशीच माणसे जगात वंदनीय होतात. त्यात आपलेही नाव असावे असे सुभाषितकार म्हणतो. उदाहरणार्थ स्वामी विवेकानंद. यद्यदाचरते श्रेष्ठः तदेव इतरे जनाः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तद अनुवर्तते. अर्थात श्रेष्ठ लोक जसे आचरण करतात, सामान्य लोक त्यांचेच अनुकरण करतात. श्रेष्ठ लोक जी गोष्ट प्रमाण म्हणजेच योग्य ठरवितात, त्याचेच सामान्य लोक अनुकरण करतात. भावार्थ: साधारणपणे समाजात, देशात व कुटुंबातही जो प्रमुख असतो त्याला आदर्श मानून सर्व लोक त्याचे अनुकरण करताना दिसतात. त्याचे वागणे, बोलणे या गोष्टींकडे बारकाईने लोकांचे लक्ष असते व तसेच करण्याचा प्रयत्न होत असतो. सिनेमातील कलाकार, यशस्वी खेळाडू व राजकारणी यांना तरुण पिढी आपला आदर्श मानते. अशा व्यक्तींची जबाबदारी मोठी असते. त्यांनी आपल्या वागणुकीतून चांगला वस्तुपाठ घालून दिला तर त्याचे अनुकरण करणाऱ्यांचे निश्चितच भले होते. तसेच अनुयायांनी देखील आपल्या आदर्शाचे अंधानुकरण न करता सारासार विवेक वापरावा. या प्रकारे वागल्यास समाजाला चांगली दिशा मिळेल असा सुभाषिताचा मतितार्थ आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या कर्तृत्वाने, वागणुकीने व पराक्रमाने सर्व जगापुढे जो आदर्श निर्माण केला आहे, त्याचे भारताबरोबरच परदेशातही अनुकरण होताना दिसत आहे. असद्भिः शपथेनोक्तं जले लिखितमक्षरं सद्भिस्तु लीलया प्रोक्तं शिलालिखितमक्षरम्. अर्थात दुर्जनांनी शपथपूर्वक सांगितलेली गोष्ट पाण्यावर लिहिलेल्या अक्षरांइतकी अनिश्चित असते, पण सज्जनांनी सहजच सांगितलेली गोष्ट दगडावर कोरलेल्या अक्षरांप्रमाणे निश्चित धरली जाते. भावार्थ: आपण अनेक गोष्टींचा विचार करून काही निर्णय घेतो. त्याबाबत लबाड मनुष्य तो निर्णय चुकीचा आहे असे आपणाला शपथेवर सांगतो. त्याचे बोलणे असत्य असते. ते पाण्यावर लिहिलेल्या अक्षराप्रमाणे असते. त्यामुळे आपण त्यावर विश्वास ठेवू नये. उलट सज्जन मनुष्य जरी त्या निर्णयाबाबत सहजपणे काही म्हणाला तरी त्याच्यावर जरूर विश्वास ठेवावा. त्याचे सहज बोलणे हे दगडावर लिहिल्याप्रमाणे असते, म्हणजेच ते सत्य असते असे समजावे. सुभाषितकाराने येथे सत्य बोलणाऱ्या माणसाची तुलना शिलालेखाबरोबर केली आहे, कारण त्याचे बोलणे व शिलालेख या दोन्ही गोष्टी चिरकाल टिकणाऱ्या असतात.